नमस्कार, मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो। आपण मगाशी पाहिलं की जेजुरीच्या खालच्या गडावरती आपण होतो आणि डोंगर मार्गे आपण आता कडेपठारवरती आलेलो आहोत। कडेपठारचं हे अति प्राचीन असं मंदिर। आपल्या बरोबर मोरे भाऊ पण आहेत, या भागातले पुजारी आहेत, या भागातले सेवेकरी आहेत। त्यांनी देखील मंदिराबद्दल अतिशय सुंदर माहिती सांगितली। आता खंडोबाचं नवरात्र देखील बसणार आहे, या ठिकाणी बसतं, या ठिकाणी हवन वगैरे होतं। मुळामध्ये मंदिराची जर रचना पाहिली तर मूळ मंदिराचा गाभारा हा तसा छोटा आहे। मंदिराकडे जाताना दोन वायाळ आणि कीर्तिमुख सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पायाजवळ बघायला मिळतो। शिवमंदिरामध्ये असलेले शैवकालीन संरक्षक, ज्याला जय विजय म्हणतो, ते मुख्य दरवाजामध्ये आहे। कलश, घंटा, पद्म, वेल अशा प्रकारची ही रचना आपल्याला साधारणपणे पेशवे कालामध्ये दिसते, परंतु मूळ मंदिर मात्र हेमाडपंथी असल्यासारखं वाटतं। कारण खांबांची जी रचना आहे, देवळ्यांची जी रचना आहे, ती हेमाडपंथाशी संबंधित आहे। मला वाटतं मूळ जो गाभारा आहे आणि मूळ कळसाची रचना आहे, ज्याला आठाचा दगड म्हणतात, अशा पद्धतीची याची बांधणी आहे। भोवताली नंदी द्वार म्हणता येईल त्याला, कारण मुळामध्ये खंडोबा हा भगवान शिवाचा अवतार मानला गेलेला आहे आणि त्यामुळं नंदीच्या दर्शनाशिवाय भगवान मल्हार मार्तंडाचं दर्शन हे निश्चितच काही कामाचं नाही। आजूबाजूला ओवऱ्या दिसत आहेत। पूर्वीच्या काळी इथे राहण्यासाठी सोय होती असावी, आणि हा जो बांधकामाचा काळ असेल हा बहुतेक अहिल्याबाई होळकरांच्या काळामधला आहे। नंदी मंदिराची रचना सुद्धा फार प्राचीन नाही, साधारणपणे पेशवेकालीन पद्धतीची रचना आहे। नंदादीप वगैरे आहेत। गडावरती पाण्यासाठी एक तळ आहे जिथे जनावर, त्याचबरोबर या ठिकाणी उड्डाण मार्ग आहे, घोड्याचा उड्डाण मार्ग म्हटला जातो, जिथून देव वैकुंठाला जातात येतात अशा प्रकारची एक संकल्पना आहे, ती देखील आपल्याला पाहायला मिळते। मूळ मंदिराच्या कळसाची धाटणी बघाल तर शेषावर आधारित आहे। म्हणजे मूळ कळस जर आपण बघितला तर त्याच्यावरती सर्वप्रथम आपल्याला जे दिसतात ते ऋषी दिसतात, सप्तऋषी। सप्तऋषींच्या डोक्यावरती सर्वप्रथम गणपती आणि त्याच्यावरती नाग आणि नागाच्या फड्यावरती ही कळसाची स्थापना केलेली आपल्याला दिसते। मंदिरावरती हे दोन वाघ दिसतात, पण हे आत्ताच्या काळातले दिसतात, ते काही जुने तसं वाटत नाही। एकंदरीत मंदिराच्या खाली जी नकाशी जर आपण बघितली तर ती पूर्णपणे पेशवेकालीन वाटते। कारण आतमध्ये जेव्हा आपण पलीकडे एक मंदिरासाठी गेलो होतो जिथं पंचलिंग मंदिर आहे, त्या मंदिराच्या मूळ कळसाची जी रचना आहे ती पिरामिडच्या आकाराची आहे। म्हणजे हेमाडपंथामध्ये एकावर एक दगड रचून तशा पद्धतीने कळसाची रचना केली जायची, परंतु त्याची रचना मात्र ही कालांतराने बदलत गेली असावी। अतिशय सुंदर असं मंदिर जेजुरीच्या मूळ गडानंतर हे जे मूळ स्थान मानलं जातं कडेपठार, याच्यावरती आवर्जून प्रत्येकाने दर्शनाला यावं असं हे ठिकाण आहे। मनाला अतिशय आनंद प्रसन्न असं आहे। आतमध्ये लिंग स्वरूपामध्ये आपल्याला त्यांचं दर्शन होतं। जसं खालच्या गडावरती गुप्तलिंग आहे, आकाशलिंग आहे, तसं इथं मात्र नाही, पण इथं मात्र तो मोठा कासव देखील आपल्याला दिसतो, जो त्या गडावर देखील आहे। मुळामध्ये कासव हा षड्विकारांना आत घेऊन परमेश्वराच्या दर्शनापर्यंत जाण्याचं प्रतीक आहे। आणि अर्थातच कासवीण ज्या पद्धतीने आपल्या पिल्लांवरती प्रेम करते आणि कुठेही स्तनपान न करता केवळ नजरेनं त्याचं पोट भागवते, त्या पद्धतीने हे खंडोबाराया आमच्यावरती कृपा करून आमच्यावरती भक्तीची, मायेची, श्रद्धेची पांघर घालावी, आणि म्हणून आम्ही तुझ्याकडे षड्विकार सोडून मंदिरामध्ये येतो। खंडोबा श्रीकृष्णाचं कुलदैवत आणि खंडोबा हे श्रीकृष्णाचं कुलदैवत आहे। याला काही सांगायचं असेल तर तुम्ही जरूर सांगू शकता। यादवांचं कुलदैवत आहे श्री खंडेराया। इथं भाविक सगळे आवर्जून दर्शनाला येतात। सर्व कुळ धर्म कुळाचार आनंदाने मनोभावे करतात, देवाचा जयघोष करतात, आणि आनंदाने परत देवाचा निरोप घेऊन, देवाचं दर्शन घेऊन परत यावी अशी इच्छा बाळगून इथून प्रस्थान करतात। दरवर्षी सहकुटुंब सहपरिवार देवाच्या दर्शनाला येऊन खंडेरायाचा भंडारा उधळून जयघोष करून इथून आनंदात परत जातात। तुम्ही पण सर्वांनी आवर्जून या, देवाचं दर्शन करा, तुमची इच्छा, तुमची मनोकामना सर्व देव खंडेराय पूर्ण करेल याची सर्वांना आश्वासन देतो। जय मल्हार, जय मल्हार, जय साईराम।